माझी आई, आपल्या सर्वांची आई, आई जिजाऊ. एक आई कशी असावी, एक उत्तम शिक्षिका, गुरु कशी असावी, छोट्याशा बाळाची पहिली स्त्री सखी कशी असावी, खरं तर बाळाच्या म्यानातली पहिली तलवार असणारी स्त्री कशी असावी, अमृतरूपी दूध पाजताना त्या दुधातून दिनांच्या अश्रू दर्शवणारी स्त्री कशी असावी, नुसत्या बालकथांमधून इतिहास घडवणारा बालक निर्माण करणारी स्त्री कशी असावी, आणि हे सगळं करत असताना चालणाऱ्या प्रवासात इतरांना संघटनाने सोबती कसं करून घ्यावं, मग आपल्या माणसांसाठी जगावं कसं, प्रसंगी वेळ आल्यावर त्याच आपल्या माणसांसाठी मरावं कसं हे सांगणारी आणि पुत्ररूपी एक पुरुष घडवत असताना येणाऱ्या हजारो पिढ्यातील स्त्रियांना एक स्त्री कशी असावी हे समजावून सांगणारी विशालकाय कादंबरी म्हणजे माझी जिजाऊ. नमस्कार मंडळी, माझं नाव अंजली यशोदा दिनकरौतकार. आज आपल्या समोर विषय प्रस्तुत करत आहे स्वराज्य सांभाळणाऱ्या सम्राज्ञी. माझ्या भाषेत शिवचरित्र वर्णन करत असताना जिजाऊ सारख्या आईची बळकट कूच असावी लागते. शिवबाराजांसारखे अजरामर पुरुष घडायला हे म्हणणं मला जराही अतिशयोक्तीपर वाटत नाही, कारण जिजाऊ नसत्या तर या महाराष्ट्राच्या भूमीला छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यासारखे युगपुरुष कधी मिळालेच नसते. त्यांना जगातली सर्वोत्तम शिक्षिका देखील म्हणावंसं वाटतं, कारण मानवी जीवनातील जन्म आणि मृत्यू ह्या दोन संकल्पना याच दोन राजांनी आपल्याला शिकवल्या. छत्रपती शिवाजी राजांनी फक्त वयाच्या 50 वर्षाच्या काळात जगावं कसं, शून्यातून विश्व निर्माण कसं करावं हे शिकवलं, आणि छत्रपती संभाजी राजांनी मृत्यूच्याही डोळ्यात डोळे घालून कसं बघावं हे शिकवलं. दऱ्याखोऱ्यातली, जंगलदऱ्यातली, मावळखोऱ्यातली भोळी बाबडी जनता त्रासली होती. स्वाभिमान, जगण्याची आशा, जगण्याच्या पद्धतीतला सुख, हातापायातला गेलेला त्राण सगळं विसरलेल्या मराठी माणसाला पुन्हा उभारी देण्याचं काम केलं ते छत्रपती राजांनी, आणि हे शिकवणारी फक्त जिजाऊ होती. म्हणून त्या जगातल्या सर्वोत्तम शिक्षिका आहेत. आज जिजाऊंकडून थोडीशी हिंमत उसनी घेऊन इथे उपस्थित सर्व आया बहिणींना सांगायचंय, फेमिनिझमचा डंका वाजवत असताना स्त्रियांवर होणारे अत्याचार आपण गिणवत असतो. सिंगल मदर होणं वॉज व्हेरी डिफिकल्ट हे सुद्धा सांगत असतो. मग सोशल मीडियावर डावरीसाठीचं युद्धही खेळत असतो. तेव्हा मैत्रिणींनो, थोड्याशा सहानुभूतीसाठी जेव्हा आपण म्हणतो ना आई होणं सोपं नसतं बरं का, तेव्हा हे समजून घ्यायला पाहिजे, आई होणं खरंच सोपं नसतं. आई होता यावं ते जिजाऊंसारखं, पुत्र घडवता यावा तो जिजाऊंसारखा. काय कमी होतं जिजाऊंकडे? एका जहागीरदाराच्या पत्नी त्या डोळे बंद करून राहू शकत होत्या, गुलामगिरीतलंच का होईना पण सुखा समाधानाचं आयुष्य जगू शकत होत्या. पण त्यांना त्रासलेली रयत दिसत होती, त्यांना दुभंगलेला महाराष्ट्र दिसत होता, त्यांना आपल्या आया बहिणींची अब्रू भर रस्त्यात लुटली जात होती ते दिसत होतं. म्हणून त्यांनी जगदंबेकडे एक पुत्र मागितला. पर्याय क्रमांक 2 निवडला. पुत्र असा जो स्वतःचा नाही रयतेचा असेल. मग देश घडला आणि या महाराष्ट्र भूमीला रयतेचा राजा मिळाला. जिजाऊंसारखी आई होणं खरंच सोपं नाही. आपल्याला त्यांच्यासारखी आई व्हायचंय. पण कधी कधी मला असाही प्रश्न पडायचा, आपण जिजाऊला छत्रपती का म्हणत नाही? आजपर्यंत कोणी जिजाऊंना छत्रपती म्हणण्याचा विचार का केला नाही? नंतर वाटलं आईला अलंकाराची आणि त्यागाला आभूषणाची गरज असते कुठे? सर्वांना माहिती आहे, वातीविना दिवा जळताना कोणी पाहिलंय आणि मातीविना अंकुर फुलताना कधी पाहिलंय? छत्रपती ही संकल्पना विश्वाला मिळाली कारण जिजाऊ आहेत. आज आपण सर्वोच्च स्थानी कुणाला ठेवतो? लोकशाहीला. लोकशाही म्हणजे काय मित्रांनो? लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य. मग स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. ही विश्वव्यापी संकल्पना देणारी आऊसाहेब जिजाऊ. मी राजकीय भाषण करता मुळीच नाहीये, कधीच नसणार. पण आज स्वराज्य संकल्पना उलगडून सांगताना वाटतं की हे सांगणं गरजेचं आहे. इथे शेतकरी समाज उपस्थित आहे. छत्रपतींच्या सैन्यात सर्व शेतकरी होते, कारण शिवबांना माहिती होतं कुठलाही शेतकरी कुठल्याही इतर शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा हात लावणार नाही. आजचं प्रशासन काय करतंय? माझ्या शेतकरी बापाच्या शेतातल्या पिकाच्या देठाला हात लावतंय. त्याने केलेल्या मेहनतीला भाव मिळत नाही, आणि त्याने पिकवलेल्या धान्याला सुद्धा भाव मिळत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे राजकीय कार्यकर्ते. छत्रपतींच्या कुण्या मावळ्याने किंवा छत्रपतींच्या सैन्यातील कुण्या मराठी माणसाने कुण्या स्त्रीवर वाईट नजर करून पाहिलं किंवा कुठला अत्याचार केला, असली कुठलीच गोष्ट, असली कुठलीच बातमी मी लिहिलेल्या इतिहासात मला कधीच दिसली नाही. विरोधकांकडून जो इतिहास समजला त्यातही मला ते कधी आढळून आलेलं नाही. आजकाल एखाद्या राजकीय पक्षाच्या अमुक कार्यकर्त्याने एखाद्या स्त्रीवर अत्याचार केला ही बातमी काढली येते. मग त्याच पक्षाचा सिपेसलार असणाऱ्या महानुभाव नेत्यांकडून त्यांची सोडवणूक होते. मग त्यांची दिंडाई काढली जाते, सत्कार होतात, त्यांना पुन्हा जनमानसात येण्याची संधी मिळते. मित्रांनो, इतिहास वाचून आपण पुढे चाललोय की मागे? इतिहास वाचून आपण मागे चाललोय की पुढे? हा प्रश्न उभा आहे. छत्रपतींसारखं राज्य, ते स्वराज्य,
म्हणून जिजाऊ साहेबांना फक्त स्वराज्यात नाही समाज सांभाळणाऱ्या सम्राज्ञी मला म्हणावंच वाटतं. त्यांनी अख्खा समाज निवडला. तुमच्याही आजूबाजूला आहेत अशा स्त्रिया ज्या आहेत समाज सांभाळायला तयार, नवा समाज रचायला तयार. काय गरज आहे? फक्त छत्रपती शहाजी राजांसारखा पती होण्याची गरज आहे, तो स्वतःच्या पत्नीवर संपूर्ण विश्वास ठेवेल. छत्रपती शिवाजी राजांसारखा पुत्र होण्याची गरज आहे, जो स्वतःच्या आऊसाहेबांवर विश्वास ठेवेल, त्यांचा प्रत्येक आदेश शिरसावन्य मानेल आणि त्यांनी केलेली प्रत्येक इच्छा स्वतःचं कर्तव्य मानेल. छत्रपती शंभूराजांसारखा नातू होण्याची गरज आहे, जो आपल्या आऊसाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, आजही आपल्या संविधानाला स्त्री रक्षण करण्यासाठी 50% आरक्षणाची तरतूद करावी लागते. त्या काळी जिजाऊंचं स्वराज्यातलं स्थान आपल्या सगळ्यांना माहितच आहे. येणारा प्रत्येक आदेश, घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा जिजाऊंच्या छत्रछायेतून निघायचा. त्यानंतरच्या काळात छत्रपतींच्या दरबारात कुठली स्त्री नाचली नाही, प्रत्येक स्त्रीचा आदर केला गेला. शत्रू स्त्रीवर सुद्धा सन्मानाची फुले वाहिली गेली. नंतरच्या काळात येसुबाई साहेबांना निर्णयांची शिक्के कट्यार दिली गेली आणि त्यानंतर जेव्हा स्वराज्य संकटात होता, तारा राणींनी अख्खा स्वराज्य सांभाळलं आणि छत्रपतींच्या कन्या अक्कासाहेब यांनी नेहमीच शंभूराजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्य राखलं. या होत्या जिजाऊच्या स्वराज्याच्या स्त्रिया, हे समजून घेण्याची गरज आहे. शेवटी माझं भाषण विरामाकडे नेताना एवढंच म्हणेल, स्वराज्याच्या अग्निकुंडात शौर्याची आणि त्यागाची अभिदा होऊन जळणाऱ्या माय माऊली जिजाऊच्या चरणी माझा त्रिवार मानाचा मुजरा. इथे जमलेल्या सर्व भगिनींच्या चरणी माझा त्रिवार मानाचा मुजरा. जय तुळजा भवानी, जय जगदंबा, जय जिजाऊ. धन्यवाद.